चला तर मग मुख्य पूजनाला आपण सुरुवात करूया. सत्यनारायण पूजा सामूहिकरित्या करण्याचा एक लाभ आपल्याला मिळेल. आपण जेव्हा घरच्या घरी सत्यनारायण करत होतो तेव्हा प्रत्येकाला एका सत्यनारायणाचं पुण्य मिळायचं. पण अनायसे आपण आता या लॉकडाऊनच्या काळामध्ये सामूहिकरित्या ऑनलाईन सत्यनारायण करत आहोत. म्हणजेच जेवढे भाविक आता सत्यनारायणाला बसले असतील त्या सर्वांचं पुण्य प्रत्येकाला मिळणार आहे. चला मग सामूहिकरित्या भरपूर लक्ष्मीनारायणांचे आशीर्वाद मिळवायला सत्यनारायण पूजन सुरू करू. सर्वात प्रथम हात जोडून प्रार्थना करूया. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय. गंगा गोदावरी माता की जय. सद्गुरु परम पूज्य मोरे दादा की जय. श्री स्वामी समर्थ गुरु माऊली की जय. भारत माता की जय. श्री सत्यनारायण भगवान की जय. कोणत्याही पूजनाला सुरुवात आपण मंगल तिलकाने करत असतो. म्हणून अष्टगंधामध्ये किंचित पाणी कालवून पुरुष असल्यास आपल्या कपाळाला करंगई शेजारच्या उजव्या हाताच्या बोटाने अष्टगंध त्यावर अक्षता लावाव्यात. भगिनी बसलेल्या असतील तर त्यांनी त्याच बोटाने आपल्या कपाळाला हळदी कुंकू लावावं. सुरुवात करू. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैः तुष्टुवांसस्तनूभिः वैशेमदेवहितं यदायुः. ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्षो वरिष्ठनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. ओम शांति शांती शांती. उजव्या तळ हातावर पाणी घेऊन 3 वेळा प्यायचं आहे. आचमन करूया. आचम्य. ओम केशवाय नमः. ओम नारायणाय नमः. ओम माधवाय नमः. सरळ हाताने तामणात पाणी सोडायचं. ओम गोविंदाय नमः. हात पुसून उर्वरित नाव स्मरण करू. ओम विष्णवे नमः मधुसूदनाय नमः त्रिविक्रमाय नमः वामनाय नमः श्रीधराय नमः ऋषिकेशाय नमः पद्मनाभाय नमः. ओम दामोदराय नमः संकर्षणाय नमः वासुदेवाय नमः प्रद्युम्नाय नमः निरुद्धाय नमः पुरुषोत्तमाय नमः. ओम दौक्षजाय नमः नारसिंहाय नमः अच्युताय नमः जनार्दनाय नमः उपेंद्राय नमः हरे नमः श्रीकृष्ण परमात्मने नमः. उजव्या हातात पाणी घ्यायचं. ओम प्रणवस्य परब्रह्म ऋषी परमात्मा देवता देवी गायत्री छंद एतेषां प्राणायामे विनियोगः. पाणी सरळ हाताने तामणात सोडायचं. हात पुसून घ्यायचा. प्राणायामाची कृती व्यवस्थित करायची. उजव्या हाताची मधली 2 बोटं आपल्या डाव्या नाकपुडीला लावायची. उजव्या नाकपुडीने श्वास मध्ये घेऊन अंगठ्याने ती नाकपुडी दाबायची. मनात गायत्री मंत्र म्हणायचा. गायत्री मंत्र म्हणून झाल्यानंतर डाव्या नाकपुडीवरचे 2 बोटं काढून श्वास बाहेर सोडायचा. याला म्हणतात एक प्राणायाम. आपण प्रत्यक्षरित्या पाहूया. उजव्या हाताची 5ही बोटं प्रथम उजवा कान, त्यानंतर डावा कान, नंतर तोंडाला लावायची. ओम आपत ज्योतिरसमृतम ब्रह्मा भूर्भुवस्वर. ओम. हात जोडून समस्त देवी देवतांचं स्मरण करायचं. श्रीमन महागणाधिपताय नमः. ओम श्री मातृपितृभ्यो नमः. ओम श्री कुलदेवताभ्यो नमः. ओम श्री इष्टदेवताभ्यो नमः. ओम श्री ग्रामदेवताभ्यो नमः. ओम श्री स्थानदेवताभ्यो नमः. ओम श्री वास्तुदेवताभ्यो नमः. ओम श्री आदित्यादि नवग्रह देवताभ्यो नमः. ओम श्री सर्वेभ्यो देवेभ्यो नमः. ओम श्री एतत्कर्म प्रधान श्री सत्यनारायण सपरिवार देवताभ्यो नमः. अभिघ्नमस्तु. ओम सुमुखश्च एकदन्तश्च कपिलो गजकर्णकः लंबोदरश्च विकटो
विघ्ननाशो गणाधिपा धूम्रकेतुर्गणाध्यक्षो भालचन्द्रो गजानन द्वादशैतानि नामानि हपटे शृणुयादपि विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे संकटे चैव विघ्नस्तस्य न जायते शुक्लाम्बरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते सर्वदा सर्वकार्येषु नास्ति तेषां मंगलम् येषां हृदयस्थो भगवान् मंगलाय तनं हरि तदैव लग्नं सुदिनं तदैव ताराबलं चन्द्रबलं तदैव विद्याबलं दैवबलं तदैव लक्ष्मीपते ते गुरुस्मरामि लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराजया येषां इन्दिवरश्यामो हृदयस्थो जनार्दन विनायकं गुरुं भानुं ब्रह्मा विष्णु महेश्वरान् सरस्वती प्रणम्यादो सर्वकार्यार्थसिद्धये अभीप्सितार्थसिद्धर्थं पूजितो यस्सुरासुरै सर्वविघ्नहरस्तस्मै श्रीमन्महागणाधिपतये नमः सर्वप्रारम्भकार्येषु त्रयस्त्रिभुवनेश्वरा देवादिशन्तु न सिद्धी ब्रह्मेशा न जनार्दन। मुख्य संकल्प करूया। हातात पाणी, 2 दाणे अक्षता, किंचित फुलं किंवा तुळशीपत्र घ्यायचेत. संकल्प म्हणायचं मम आत्मनः श्रुती स्मृती सकल शास्त्र पुराणोक्त पुण्यफल प्राप्त्यर्थम आपापल्या गोत्राचा उच्चार करा. म्हणायचं गोत्र उत्पन्नानाम स्वतःच्या नावाचा उच्चार करायचा. म्हणायचं नामने अहम मम सकल कुटुंबानां द्वैपाद चतुष्पाद सहितानां क्षेम स्थैर्य आयुः आरोग्य ऐश्वर्य अभिवृद्ध्यर्थं समस्त मंगल प्राप्त्यर्थं समस्त अभ्युदयार्थं समस्त दुरित शांत्यर्थं भूत प्रेत पिशाच शाकिनी डाकिनी वेतालादि भय उपद्रव निरसनार्थं अप्राप्तलक्ष्मी प्राप्त्यर्थं प्राप्तलक्ष्मी चिरकाल संरक्षणार्थं आदित्यादि सकल ग्रहपीडा शांत्यर्थं आदिदैविक आदिभौतिक आध्यात्मिक त्रिविधताप निरसनार्थं राजद्वारे जय प्राप्त्यर्थं व्यवहारे लाभं वर्धनार्थं तथा च ज्ञात अज्ञात समस्त ऋण मुक्ति हेतवे श्री सद्गुरु प्रेरित बुद्धि अनुसारेण प्रति मासिक विहितम् अद्य मासे पौर्णिमा निमित्तां यथाशक्ति यथा ज्ञानेन यथा मिलित उपचार द्रव्येण श्री सत्यनारायण पूजनं कर्म अहं करिष्ये तद अंगत्वेन निर्विघ्नता सिद्ध्यर्थं श्री सिद्धि बुद्धि सहित श्रीमन् महागणपति पूजनं श्री कुलदेवता पूजनं श्री वरुण पूजनं कर्म अहं करिष्ये.
पाणी सरळ हाताने ताम्हणात सोडून द्या. हात पुसून घ्या. हात पुसल्यावर सर्वात प्रथम आपण पूर्वेला बसल्यानंतर उजव्या हाताला म्हणजेच दक्षिणेला जी पहिली सुपारी येते ती गणपतींची आहे, म्हणून त्या गणपती पूजनाला आपण प्रारंभ करूया. हात जोडा. ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम सिद्धिबुद्धिसहित श्रीमन् महागणाधिपतये नमः. ध्यायं ध्यायामि नमस्काराणि समर्पयामि. 2 दाणे अक्षता व्हायच्यात. ओम सिद्धिबुद्धिसहित श्रीमन् महागणाधिपतये नमः. आवाहनार्थे अक्षतान् समर्पयामि. परत 2 दाणे अक्षता. ओम सिद्धिबुद्धिसहित श्रीमन् महागणाधिपतये नमः. आसनार्थे अक्षतान् समर्पयामि. गणपतींना उजव्या हाताच्या करंगई शेजारच्या बोटांनी अष्टगंध लावायच्यात, अक्षदा व्हायच्यात, हळदी कुंकू व्हायचं. ओम सिद्धिबुद्धिसहित श्रीमन् महागणाधिपतये नमः. विलेपनार्थे चंदनं समर्पयामि. अलंकारार्थे अक्षतान् समर्पयामि. हरिद्राम कुंकुमं सकल सौभाग्यद्रव्याणि समर्पयामि. गणपतींना फूल व्हायचं. ओम सिद्धिबुद्धिसहित श्रीमन् महागणाधिपतये नमः. ऋतुकालोद्भव पुष्पाणि समर्पयामि. गणपतींना धूपदीप ओवाळायचा. ओम सिद्धिबुद्धिसहित श्रीमन् महागणाधिपतये नमः. धूपम आघ्रापयामि. दीपम दर्शयामि. गणपतींसमोर उजव्या हाताच्या मधल्या 2 बोटांनी चौकोनी भरीव पाण्याचं मंडल करायचं. त्या मंडलावर खडी साखरेची वाटी ठेवायची. आपल्याकडे दुर्वा असतील किंवा शमीपत्र असतील त्याच्या सहाय्याने पाणी फिरवायचं, परंतु गणपतींची पूजन चालू असताना त्यात तुळशीपत्र ठेवू नये, कारण गणेश पूजनामध्ये तुळशीपत्र वर्ज्य आहेत. ओम सिद्धिबुद्धिसहित श्रीमन् महागणाधिपतये नमः. शर्कराखंड खाद्यानि नैवेद्यानि संपूज्य. वाटी भोवती 3 वेळा पाणी फिरवायचं. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम प्राणाय स्वाम अपानाय स्वाम व्यानाय स्वाम उदानाय स्वाम समानाय स्वाम ब्रह्मणे अमृतत्वायाम स्वाहा. पळीभर पाणी ताम्हणात सोडायचं. ओम मध्यपानीयं समर्पयामि. परत त्याच साखरेच्या वाटी भोवती 3 वेळा पाणी फिरवायचं. पुनः प्रोक्षः. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम प्राणाय स्वाम अपानाय स्वाम व्यानाय स्वाम उदानाय स्वाम समानाय स्वाम ब्रह्मणे अमृतत्वायाम स्वाहा. 3 पळी पाणी ताम्हणात सोडायचं. ओम उत्तराप्रोक्षणं समर्पयामि. हस्तप्रक्षालनं समर्पयामि. मुखप्रक्षालनं समर्पयामि. गणपतींना परत अष्टगंध लावायचा. करुद्वर्तनार्थे चंदनं समर्पयामि. ओम सिद्धिबुद्धिसहित श्रीमन् महागणाधिपतये नमः. शर्कराखंड खाद्यानि नैवेद्यानि समर्पयामि. हातात पाणी घ्यायचं. म्हणायचं अनेन कृत पंचोपचारे पूजनेन श्री सिद्धी बुद्धी सहित श्रीमन् महागणपती प्रियतां न मम. सरळ हाताने पाणी ताम्हणात सोडून द्या. ओम तत्सद गणेशार्पणमस्तु. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. पूजनासाठी जो कलश आपण घेतलेला आहे त्या कलशामध्ये 1 फूल गंध अक्षता हळदी कुंकवामध्ये बुडवून टाकायचं. उजवा हात ठेवायचा. ओम कलशस्य मुखे विष्णु कंठे रुद्र समाश्रिता. मूले स्वस्थितो ब्रह्मा मध्ये मातृगणास्पृता कुक्षौतु सागरा सर्वे सप्तद्वीपा वसुंधरा. ऋग्वेदो यजुर्वेद सामवेदो यथर्वणांगेश्च श्रिता सर्वं कलशं तु समाश्रिता. अत्र गायत्री सावित्री शांति पुष्टि गरिता सर्वे समुद्र सरितस्थिरतानि जलदानदा. आयान्तु देव पूजार्थं धृतक्षयकारकः गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिन्धु कावेरी जलेऽस्मिन् सन्निधिं कुरु. कलश देवताभ्यो नमः. सकल पूजार्थे गन्धाक्षदा पुष्पाणि हरिद्राम कुंकुमं सकल सौभाग्यद्रव्यानि प्रार्थना पूर्वक नमस्काराणि समर्पयामि. पूजेसाठी जो दिवा आपण लावलेला आहे त्यांना 1 फूल गंध अक्षता हळदी कुंकवामध्ये बुडून व्हायचं. ओम भोदीपं ब्रह्मरूपस्त्वं कर्म साक्षी हविद्न कृत यावत् कर्म समाप्ति स्यात् तावत् त्वं सुस्थिरो भव. दीपदेवताभ्यो नमः. सकल पूजार्थे गंधाक्षदा पुष्पाणि हरिद्राम कुंकुमं सकल सौभाग्यद्रव्यानि प्रार्थना पूर्वक नमस्काराणि समर्पयामि. कलशातलं किंचित पाणी हे पेल्यामध्ये घ्यायचं. पेल्यातलं थोडं पाणी उजव्या हातात घेऊन सर्व पूजा साहित्य आणि मांडलेल्या पूजेच्या मांडणीवर शिंपडायचं आणि स्वतःच्या अंगावरही. ओम अपवित्र पवित्रो वा सर्वावस्थांगतोऽपि वा यः स्मरेत् पुंडरीकाक्षं सभायभ्यंतरं शुचिः सर्वं शुचिः. ही 2 नंबरची म्हणजेच मधली सुपारी
ही आपापल्या कुलदेवीची आहेत, म्हणून कुलदेवीच्या पूजनाला सुरुवात करू. हात जोडायचेत. ओम सर्वस्वरूपे सर्वेशे सर्वशक्ती समन्विते भयभ्यस्त्राहिनो देवी दुर्गे देवी नमोस्तुते. ओम श्री कुलदेवताभ्यो नमः. ध्यायं ध्यायामि नमस्काराणि समर्पयामि. अक्षता वायच्यात. ओम श्री कुलदेवताभ्यो नमः. आवाहनार्थे अक्षतान् समर्पयामि. परत वायच्यात. ओम श्री कुलदेवताभ्यो नमः. आसनार्थे अक्षतान् समर्पयामि. त्या सुपारींना उजव्या हाताच्या करंगळी शेजारच्या बोटाने गंध, अक्षता, हळदी कुंकू व्हायचं. ओम श्री कुलदेवताभ्यो नमः. विलेपनार्थे चंदनम, अलंकारार्थे अक्षतान, हरिद्राम कुंकुमम, सकल सौभाग्य द्रव्याणि समर्पयामि. एक फूल व्हायचं. ओम श्री कुलदेवताभ्यो नमः. ऋतुकालोद्भव पुष्पाणि समर्पयामि. त्यांना धूपदीप वळायचा. ओम श्री कुलदेवताभ्यो नमः. धूपम आग्रापयामि. ओम श्री कुलदेवताभ्यो नमः. दीपम दर्शयामि. त्यांच्या समोर पाण्याचा चौकोनी भरीव मंडळ बनवायचा. त्यावर खडीसाखरेची वाटी ठेवायची. वाटीतल्या खडीसाखरेमध्ये एक तुळशीचं पान टाकायचं आणि थोडे तुळशीपत्र हातात घेऊन वाटीभोवती 3 वेळा पाणी फिरवायचं. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात. ओम प्राणाय स्वामपानाय स्वव्यानाय स्वमुदानाय स्वसमानाय स्वं ब्रह्मणे अमृतत्वायाम स्वाहा. तुळशीपत्र देठ कुलदेवींकडे करून वाहून द्यायचं. पळीभर पाणी तामनात सोडायचं. ओम मध्यपानीयम समर्पयामि. दुसरे तुळशीपत्र घेऊन त्याच पद्धतीने त्याच साखरेच्या वाटीभोवती 3 वेळा पाणी फिरवायचं. पुनः प्रोक्षः. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात. ओम प्राणाय स्वामपानाय स्वव्यानाय स्वमुदानाय स्वसमानाय स्वं ब्रह्मणे अमृतत्वायाम स्वाहा. परत देठ त्यांच्याकडे करून तुळशीपत्र वाहून द्यायचं. 3 पळी पाणी तामनात सोडा. ओम उत्तराप्रोक्षणं समर्पयामि. हस्तप्रक्षालनं समर्पयामि. मुखप्रक्षालनं समर्पयामि. कुलदेवींच्या सुपारीला हळदी कुंकू व्हायचं. करुदवर्तनार्थे हरिद्राम कुंकुमम सकल सौभाग्य द्रव्याणि समर्पयामि. ओम श्री कुलदेवताभ्यो नमः. शर्करा खंड खाद्यानि नैवेद्यानि समर्पयामि. हातात पाणी घ्यायचं. म्हणायचं अनेन कृत पंचोपचारे पूजनेन श्री कुलदेवता प्रियतान न मम. ओम तत्सत जगदंबार्पणमस्तु. सरळ हाताने पाणी तामनात सोडायचं. 3 नंबरची आपली सुपारी ही वरुण देवतेची आहेत. त्यांच्या पूजनाला सुरुवात करू. हात जोडून ध्यान करायचं. ओम पाशहस्तं च वरुडं यादासां पतिमीश्वरं अपां पतिमहं वन्दे देवं वकरमाणं. ओम श्री वरुणदेवताभ्यो नमः. ध्यायं ध्यायामि नमस्काराणि समर्पयामि. 2 वेळा परत अक्षता व्हायच्यात. ओम श्री वरुणदेवताभ्यो नमः. आवाहनार्थे अक्षतान् समर्पयामि. ओम श्री वरुणदेवताभ्यो नमः. आसनार्थे अक्षतान् समर्पयामि. उजव्या हाताच्या करंगळी शेजारच्या बोटांनी त्यांना गंध, अक्षता, हळदी कुंकू लावायचं. ओम श्री वरुणदेवताभ्यो नमः. विलेपनार्थे चंदनम, अलंकारार्थे अक्षतान, हरिद्राम कुंकुमम, सकल सौभाग्य द्रव्याणि समर्पयामि. त्यांना फुलं व्हायची. ओम श्री वरुणदेवताभ्यो नमः. ऋतुकालोद्भव पुष्पाणि समर्पयामि. त्यांना धूपदीप वळायचा. ओम श्री वरुणदेवताभ्यो नमः. धूपम आग्रापयामि. ओम श्री वरुणदेवताभ्यो नमः. दीपम दर्शयामि. त्यांच्या समोर पूर्वी केल्याप्रमाणेच पाण्याच्या साह्याने उजव्या हाताच्या मधल्या 2 बोटांनी भरीव चौकोन करायचा. त्याच्यावर खडी साखरेची वाटी ठेवायची. त्या वाटीमध्ये एक तुळशीपत्र टाकायचं आणि थोडा तुळशीपत्राच्या साह्याने त्या वाटीभोवती 3 वेळा पाणी फिरवायचं. प्रोक्षः. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात. ओम प्राणाय स्वामपानाय स्वव्यानाय स्वमुदानाय स्वसमानाय स्वं ब्रह्मणे अमृतत्वायाम स्वाहा. तुळशीपत्राचं देठ वरुण देवतेकडे करून ठेवून द्यायचं. पळीभर पाणी तामनात सोडायचं. ओम मध्यपानीयम समर्पयामि. परत त्याच वाटीभोवती 3 वेळा पाणी फिरवायचं. पुनः प्रोक्षः. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात. ओम प्राणाय स्वमपानाय स्वव्यानाय स्वमुदानाय स्वसमानाय स्वं ब्रह्मणे अमृतत्वायाम स्वाहा. परत देठ वरुण देवतेकडे करून ठेवून द्यायचे तुळशीपत्र.
3 पळी पाणी तामनात सोडायचं. ओम उत्तरा प्रोक्षणम समर्पयामी, हस्तप्रक्षालनम समर्पयामी, मुखप्रक्षालनम समर्पयामी. वरुण देवतेला अष्टगंध लावायचा. करुदवर्तनार्थे चंदनम समर्पयामी. ओम श्री वरुण देवताभ्यो नमः. शर्कराखंड खाद्यानि नैवेद्यानि समर्पयामी. हातात पाणी घ्या, म्हणायचं अनेन कृत पूजनेन श्री वरुण देवता प्रियतान न मम. सरळ हाताने पाणी तामनात सोडा. ओम तत्सत वरुणार्पणमस्तु. भगवान सत्यनारायणांचा श्री विग्रह म्हणजेच बाळकृष्णांची मूर्ती ज्या कलशावर आपण ठेवलेली आहे त्या कलशाच्या खाली एक फूल, गंध, अक्षता, हळदी कुंकवामध्ये बुडून व्हायचं. ओम श्री कलश रूपी वरुण देवताभ्यो नमः. सकल पूजार्थे गंधाक्षदा पुष्पानि हरिद्राम कुंकुमं सकल सौभाग्य द्रव्यानि प्रार्थना पूर्वक नमस्काराणि समर्पयामि. आता सत्यनारायणांच्या मुख्य पूजनाला आपण सुरुवात करणार. हात जोडून ध्यान करूया त्यांचा. ओम शांताकारं भुजंगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वंदे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. ओम श्रीमन् सत्यनारायणाय नमः. ध्यायं ध्यायामि, नमस्काराणि समर्पयामि. थोडी तुळशीची पानं हातात घेऊन ती सत्यनारायणांना व्हायची आणि त्यांची मूर्ती पूजेच्या तामणात घ्यायची. ओम आगच्छ देव देवेश तेजोराशो जगत्पते क्रीमाणां मया पूजां गृहाण सुरसत्तमम्. ओम श्रीमन् सत्यनारायणाय नमः. आवाहनार्थे तुलसी दलपत्राणि समर्पयामि. आवाहयामि. परत दुसरी तुळशी पत्र हातात घेऊन ज्या तामणावरनं आपण बाळकृष्ण तामण्यात घेतलेत तिथे व्हायचेत. ओम नानारत्न समायुक्तं कार्तस्वर विभूषितं आसनं देव देवेश प्रत्याच प्रतिगृह्यताम्. ओम श्रीमन् सत्यनारायणाय नमः. आसनार्थे तुलसी दलपत्राणि समर्पयामि. सत्यनारायणांच्या मूर्तीवर एक वेळा श्री सूक्त, एक वेळा पुरुष सूक्त म्हणून अभिषेक करायचा आहे. अभिषेकं कुर्यात. श्री गणेशाय नमः. अथ श्री सूक्तम्. हरि ओम हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्रजां चन्द्रामिरणमयीं लक्ष्मीं जातवेदो म आवह. ताम् आवह जातवेदो लक्ष्मीं मनपगामिनीं यस्यां हिरण्यं विन्देयं गामश्वं पुरुषानहम् अश्वपूर्वामृतमध्यां हस्तिनाथ प्रमोदिनीं श्रियं देवीमुपहवये शिर्मा देवी दुषतां कां स्वस्मितां हिरण्यप्राकारां मार्द्रां ज्वलन्तीं तृप्तां तर्पयन्तीं पद्मे स्थितां पद्मवर्णां तामिहो पहवये श्रियं चन्द्रां प्रभासां यशसां ज्वलन्तीं श्रियं लोके देवजुष्टामुदारां तां पद्मिनीं शरणमहं प्रपद्ये. अलक्ष्मीर्वेण शतां तवां नृणे आदित्यवर्णे तपसोर्दजातो वनस्पतिस्तव वृक्षोत बिल्वः तस्य फलानि तपसानुदन्तु मायान्तरायाश्च बाह्या अलक्ष्मीः उपैतु मां देवसखा कीर्तिश्च मणिना सह प्रादुर्भूतो सुस्मिराष्ट्रेऽस्मिन् कीर्तिमृद्धिं ददातु मे क्षुत्पिपासामलां ज्येष्ठां लक्ष्मीं नाशयाम्यहम् आभूतिमसमृद्धिं च सर्वां निर्णुद मे गृहात् गन्धद्वारां दुराधर्षां नित्यपुष्टां करीशिनीं ईश्वरीं सर्वभूतानां तामिहो पहवये श्रियं मनसः काममाकूतिं वाचः सत्यमशीमहि पशूनां रूपमन्यस्य मयि श्रीश्रयितां यशः कर्दमेन प्रजाभूता मयि सम्भव कर्दम श्रियं वासय मे कुले मातरं पद्ममालिनीं आपसृजन्तु सिग्धानि चिक्लितपसमे गृहे नीचदेवीं मातरं श्रियं वासय मे कुले आर्द्रां यक्कर्णीं यष्टिं सुवर्णां हेममालिनीं सूर्यां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो आवह. आर्द्रां पुष्करणीं पुष्टिं पिङ्गलां पद्ममालिनीं चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो आवह. ताम् आवह जातवेदो लक्ष्मीं मनपगामिनीं यस्यां हिरण्यं प्रभुतं गावो दास्वश्वान् विन्देयं पुरुषानहम्. यह सूची प्रयतो भूत्वा जुह्याद्दाज्यमनवहं सूक्तं पंचदशरचं च श्रीकामस्ततं जपेत्. पद्मादने पद्म ऊरु पद्माक्षी पद्मसंभवे तन्मे भजसि पद्माक्षी येन सौख्यलवाम्यहम्. अश्वत्थायै गोदायै धनदायै महादने धनं मे लभतां देवी सर्वकामांश्च देहि मे. पद्मादने पद्मविपद्मपत्रे पद्मप्रिये पद्मदलायताक्षी विश्वप्रिये विष्णुमनोनुकुले तत्पादपद्ममयि सन्निधस्त्व. पुत्रं पौत्रं धनं धान्यं हस्तश्वादी गवेरथं प्रजानां भवसि माता आयुष्मन्तं करोतु मे. धनम् अग्निर्धनं वायु धनं सूर्योर्धनं वसुः धनम् इन्द्रो बृहस्पतिर्वरुणं धनम् अस्तु मे. वैनते सोमं पिब सोमं पिबतु वृत्रः सोमं धनस्य सोमिनो मह्यं ददातु सोमिनः. न क्रोधो न च मात्सर्यं न लोभो नाशुभामतिः भवन्ति कृतपुण्यानां भक्तानां श्रीसूक्तं जपेत्. सरसी जनयले सरोजहस्ते धवलतरांशुकगन्धमाल्यशोभे भगवती हरिवल्लभे मनोज्ञे त्रिभुवनभूति करी प्रसिद्धमय्यं विष्णुपत्नी क्षमां देवी माधवीं माधवप्रियां लक्ष्मीं प्रियसखीं देवीं नमाम्यच्युतवल्लभाम्. ओं महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्.
श्रीवर्चस्वम् आयुष्यम् आरोग्यम् आविधा शुभमानं महीयते धान्यं धनं पशुं बहुपुत्र लाभं शतसंवत्सरं दीर्घमायु इति श्रीसूक्तम्। अथ श्री पुरुष सूक्तम श्री गणेशाय नमः। हरि ओम सहस्रशीर्षा पुरुषः सहस्राक्ष सहस्रपाद स भूमिं विश्वतो वृत्वा तिष्ठद्दशांगुलं पुरुषमे वेदं सर्वं यद्भूतं यच्च भव्यं उतामृतत्वशेषानो यदन्नेनातिरोहति एतावानस्य महिमातो जायांश्च पुरुषः पादस्य विश्वाभूतानि त्रिपादस्यामृतं दिवि त्रिपादुर्दमुदैत्पुरुषः पादस्येहा भवत्पुनः ततो विश्वं यक्रामत्शासनानशने अभि तस्माद्विराजजायत विराजति पुरुषः स जातो अत्तरिष्ठत् पश्चात् भून्मुतो पुरः यत्पुरुषेण हविषा देवा यज्ञमतन्मत वसन्तोऽस्या सिद्धाज्यं ग्रीष्म इदम शरद्दवि तं यज्ञं वर्षि प्रोक्षन् पुरुषं जातमकृतः तेन देवा अयजन्त साध्या ऋषेश्च तस्मात् ज्ञात सर्वभूत संवृतं प्रसदाज्यं पशुन्तांश्चक्रे वायव्यान्नारण्यान् ग्राम्यश्च तस्मात् ज्ञात सर्वभूत रुचः सामान्यजद्नरे छन्दांसि जद्नरे तस्माद् तस्माद्दश्वा जायन्त ये केचो भयात गावो जद्नरे तस्मात् जावया यत्पुरुषं व्यतिदोगतिदा विकल्पयन् मुखं कीमस्य कौबाहु का उरुपादा उच्यते ब्राह्मणस्य मुखदमासीद् बाहुराजन्यकृतः उरु तदस्य यद्वैश्य पद्भ्यां शूद्रो जायत चन्द्रमामनसो जातश्चक्षुः सूर्यो जायत मुखादिन्द्रश्चाग्निश्च प्राणाद्वायुर्जायत नाभ्यासीदन्तरिक्षं शुष्णोद्यो समवर्तत पद्भ्यां भूमिर्दिश श्रोत्रा तथा लोकामकल्पयन् सप्तस्यासन प्रतिः श्रीसप्तस्समिदकृताः देवा यज्ञनन्दनवानमवन्दन् पुरुषं पशुम् ओं यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन् तेहनाकं महिमानः सचन्त यत्र पूर्वे साध्या सन्ति देवाः। हरि ओम अतो देवा अवन्तुन्यतो विष्णुर्विचक्रमे पृथिव्यां सप्तधामभिः इदं विष्णुर्विचक्रमे त्रेदान त्रिपदं समूहमंसपान् श्रवणे त्रिणीपदा विचक्रमे विष्णुर्गोपा अदाभ्यः अतो धर्माणि धारयन् विष्णो कर्माणि पश्चात् यतो व्रतानि पस्पसे इन्द्रस्य युज्य सुखा तद् विष्णो परमं पदं सदा पश्यन्ति सूर्य दिवि चक्षुरा ततं तद् विप्रांस विपन्नभो जागृवांस समिन्नते विष्णोरित परमं पदम् ओम देवस्सत्त्वा सवितु प्रशिवेष्णुर्बाहुभ्यां पुषणो हस्ताभ्याम् अग्नेस्तेजसा सूर्यस्य वर्चसेन्द्रेणाभिषिञ्चामि बलाय श्रेष्ठसेनाध्याय ओम भूर्भुवस्वः अमृताभिषेकोस्तु शांति पुष्टिस्तुष्टिश्चास्तु ओम शांति शांति शांतिः। ओम श्रीमन् सत्यनारायण देवताभ्यो नमः। अभिषेक स्नानं समर्पयामि। गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री सत्यनारायण भगवान की जय। अभिषेकानंतर भगवान बाळकृष्णांचा श्री विग्रह म्हणजेच मूर्ती स्वच्छ पुसून घ्यावी। पुसून झाल्यानंतर त्यांचे जे काही वस्त्र असतील ते त्यांना परत घालायचे आहेत। ओम सर्वभूषादिके सौम्ये लोकलज्जा निवारणे मयोपपादिते तुभ्यं वासासि प्रतिगृह्यताम्। ओम श्रीमन् सत्यनारायण देवताभ्यो नमः। वस्त्रोपवस्त्राणि समर्पयामि। त्यांना जागेवर ठेवायचं। ओम नर्य प्रज्ञामि गोपाय अमृतत्वाय जीवते जातां जनिष्यमानां च अमृते सत्ते प्रतिष्ठितां सुप्रतिष्ठितमस्तु। जागेवर ठेवल्यानंतर 2 दाणे अक्षता त्यांना व्हायचे आहेत। ओम श्रीमन् सत्यनारायण देवताभ्यो नमः। यज्ञोपवितार्थे अक्षतान् समर्पयामि। त्यांच्या कपाळी अष्टगंध अक्षता हळदी कुंकू लावायचं। ओम श्रीखंडम चंदनम दिव्यम गंधाढ्यम सुमनोहरम विलेपनम सुरश्रेष्ठम चंदनम प्रतिगृह्यताम्। अक्षतास्तंडुला शुभ्रा कुंकुमेन विराजिता मया निवेदिता भक्त्या गृहाण परमेश्वर। हरिद्रा स्वर्ण वर्णाभा सर्व सौभाग्यदायिनी सर्वालंकार मुख्या हि देवित्वं प्रतिगृह्यताम्। हरिद्रां चूर्ण संभूतं कुंकुमं कामदायकं वस्त्रालंकरणं दिव्यं देवित्वं प्रतिगृह्यताम्। ओम श्री सत्यनारायण देवताभ्यो नमः। विलेपनार्थे चंदनम अलंकारार्थे अक्षतान् हरिद्रां कुंकुमं सकल सौभाग्य द्रव्याणि समर्पयामि। त्यांना थोडी फुलं आणि तुळशीपत्र व्हायची। ओम माल्यादिनी सुगंधीनी मालत्यादिनी वै प्रभो मया व्रतानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृह्यताम्। ओम श्रीमन् सत्यनारायण देवताभ्यो नमः। ऋतुकालोद्भव पुष्पाणि तुलसीदलपत्राणि समर्पयामि। त्यांना धूपदीप ओवाळायचा। ओम वनस्पति रसोत्पन्नो गंधाढ्यो गंध उत्तम आघ्रेय सर्वदेवानां धूपोऽयं प्रतिगृह्यताम्। भक्त्या दीपं प्रयच्छामि देवाय परमात्मने त्राहि मां निर्याद घोरात् दीपोऽयं प्रतिगृह्यताम्। ओम श्री सत्यनारायण देवताभ्यो नमः। धूपं ग्रापयामि दीपं दर्शयामि। पूजेसमोर एका पाटावर
मागच्या प्रमाणेच उजव्या हाताच्या दोनही बोटांच्या साह्याने चौकोनी मंडल करायचा, त्यावर प्रसादाचा जो काही शिरा आपण केला असेल तो ठेवायचा, त्यावर तुळशी पत्र ठेवायचं आणि दुसऱ्या तुळशी पत्रांच्या साह्याने तो नैवेद्य दाखवायचा. ओम नैवेद्यम गृह्यतां देव भक्तिमे ह्यचलां कुरु इप्सितं च वरं देहि परत्र च परां गतिं. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम प्राणाय स्वामपानाय स्वाम व्यानाय स्वामुदानाय स्वाम समानाय स्वाम ब्रह्मणे अमृतत्वायां स्वाहा. तुळशीपत्र बाळकृष्णांना देठ त्यांच्याकडे करून वाहायचे, पळीभर पाणी तांबणात सोडायचं. ओम मध्यपानीयम समर्पयामी. दुसरी तुळशीपत्र हातात घेऊन त्याच पद्धतीने त्याच शिराच्या वाटीभोवती पाणी फिरवायचं. पुनः प्रोक्षः ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम प्राणाय स्वाहमपानाय स्वाहं व्यानाय स्वामुदानाय स्वाम समानाय स्वाम ब्रह्मणे अमृतत्वायां स्वाहा. देठ बाळकृष्णांकडे करून तुळशीपत्र वाहून द्यायची. 3 पळी पाणी तांबणात सोडायचं. ओम उत्तरा प्रोक्षणं समर्पयामी. हस्तप्रक्षालनं समर्पयामी. मुखप्रक्षालनं समर्पयामी. बाळकृष्णांना गंध लावायचा. करुदवर्तनार्थे चंदनं समर्पयामी. ओम श्रीमन सत्यनारायण देवताभ्यो नमः. यथा संपादित गोधूम नैवेद्यानि समर्पयामी. आता सत्यनारायण कथेची जी पोथी आहे ती आपण वाचायला घेणार आहोत. हात जोडून सरस्वती मातेचं ध्यान करायचं. ओम या कुंदेंदु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदंड मंडितकरा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभुतिवीर देवै सदा वंदिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेष जाड्यापहा. ओम श्री ग्रंथरूपिणी सरस्वत्यै नमः. ध्यायं ध्यायामि नमस्काराणि समर्पयामि. एक फूल गंध अक्षता हळदी कुंकवामध्ये बुडवून ग्रंथाला वाहायचं. ओम श्री ग्रंथरूपिणी सरस्वत्यै नमः. सकल पूजार्थे गंधाक्षदा पुष्पानि हरिद्राम कुंकुमं सकल सौभाग्य द्रव्याणि प्रार्थना पूर्वक नमस्काराणि समर्पयामि. ग्रंथ पठणाला आपण सुरुवात करणार आहोत. प्रत्येक अध्यायानंतर सत्यनारायणांचा जय जयकार करून आपण एक एक फूल किंवा तुळशीपत्र वर बाळकृष्णांना अर्पण करणार आहोत. हातामध्ये थोडी फुलं किंवा तुळशीपत्र घ्यायची आहेत. अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. ओम नमो जी गणनाथा तुझे चरणी ठेवणी माता. श्री सत्यनारायणाची कथा वदवी आता स्वामिया. नमो तुझला सरस्वती आदि माया लावण्य ज्योती तुझ्यावरे मला स्फूर्ती यावे कथानुसंधाने. आता नमो गुरुदेवता योगीराज सुखदाता कृपा करुणी मज अनाथा जो का स्वामी माझा तू. नमो आदि नारायण जो विश्वव्यापी निरंजन ज्याच्या सत्यन चराचर संपूर्ण वागता ती तिन्ही लोक. आता नमो संत सज्जन जो विश्वव्यापक श्री भगवान त्याचे चरणी ठेवणी मन अहोरात्र वर्तताती. आता एका कथानुसंधान जे पावन परमगहन नैमिषारण्य शौनकादृशी गण सुता लागी पुसते झाले. कलियुगी मानवजन बहुत झाले मतिहीन त्यांचा उद्धार व्हावा ऐसा प्रयत्न थोडक्यात सांगावा. कामना सिद्धीचा प्रकाश भूलोकी हा इतिहास कलित सोपा सर्वास ऐसा काही सांगावा. सुत उवाच शौनका तुम्ही जो केला प्रश्न हाची नारदा भगवंताला गुण पुस्तक झाला कर जोडून त्याची अनुसंधान सांगतो. श्री भगवान उवाच कलित करी पापांचा नाश कामना सिद्धीचा प्रकाश सुरवर देवांचा इतिहास सत्यनारायणाचा ऐकतो प्रकट करुणी ब्राह्मणद्वारा तोची प्रसंग सर्व बरा. श्री हरी विप्रांचा संवाद सारा सांगतो तुझं कारणे. कृतयुगी तैसे त्रेतायुगी द्वापराची अंती कलियुगी सत्यनारायणाची पूजा मार्गी ब्राह्मणद्वारा प्रकट केले. काशीपुरी विख्यात तिथे शतानंद नामे ब्राह्मण राहत. पुत्र कलत्र कुटुंब सहित दीन गृहस्थाश्रमी असे तो. विष्णुव्रत परायण दारिद्र्य करून व्यापिला पूर्ण कुटुंब निर्वाह कारण भिक्षित जाता झाला. नम्र आणि शांत बहुत त्यास प्रत्यक्ष देव होत. वृद्ध ब्राह्मण वेश शांत पुसे विप्रा लागुनी. कोठे केले तुवा परायण काय म्हणी इच्छा धरून. ब्राह्मण उवाच भिक्षार्थी आम्ही जाण ग्रामासी जात असो. श्री सत्यनारायण उवाच भिक्षावृत्ती ब्राह्मणास परमधर्म आहे त्यास परी तू माझा उपदेश एके ब्राह्मणोत्तमा. श्री सत्यनारायण देव कलियुगाचा अनुभव प्रत्यक्षाचा प्रभाव फलदाता सर्वांसी. दारिद्र्याचा करुणीनाश भुक्ती मुक्ती देत विशेष शोक संतापाचा हिलेश काही एक उरुनेदी. त्या हरिस जाई तू शरण मनोभावे प्रीती करुण तोची शोक संताप नासून मनोरथा पूर्ण करील. स्वमुखे ऐसे वदून भूदेवास सांगत असे आपण कंठ दाटून या ब्राह्मण म्हणे देव कोटी सांगपा. श्री सत्यनारायण उवाच मीच सत्यरूपे करुण प्रत्यक्ष झालो निरंजन. मीच विप्ररूप धरुणी प्रकट झालो तुझ लागी. पाप बहुत होता जनी मीच स्वतः अवतार धरुणी. भक्तिभावे करुणी तारक होतो सर्वांसी. तू माते शरण येई सर्व भावे मज ध्यायी. संकटे सर्व ठाईचे ठाई लयाशी पावतील. ऐसे बोलिनी तत्काळ रूपे आपले अत्यंत आढळ. तावित झाला वेल्हाळ शतानंदा लागुणी. चतुर्भुज
मेघ श्यामवर्ण आयुध करी शोभायमान मस्तकी मुकुट परमगहन ब्राह्मण पाहता झाला पीतांबरानी वनमाळा चारू हास्य वदन सावळा ऐसा देखताची ते वेळा मस्तक ठेविले ते चरणी शतानंद उवाच हे भवनाश मोक्षदानी माझे अपराध मनात नाणी तुझ्या पाया लागून शरण जाण मी असे नमस्कार करतो तव चरणी भवसमुद्रात गेलो बुडवणी तुझे स्वरूप विसरवणी मुडप्राय झालो मी आदि अनादि मायेचा करता तुझी भक्तांची संकटे हरता तुझे आज्ञेविन त्रिजगता सामर्थ देवादिका नसे नमो सत्यनारायण रूप विश्व हेची तुझे स्वरूप तुझी सर्वांचा काळरूप तारक सर्वांसी तू भाग्य माझे उदयास आले तुझे कृपे पाहिले पावले मज दिना ते उद्धरे नारायणा सर्वेशा मी न करी कवन प्रकार केला नाही अंगीकार आदि अनादि विश्वंभर मज दिना ते तारावे मी दरिद्रे करुण व्यापले आहे परिपूर्ण आता तुझे पूजेचे विधान संपूर्ण सांगे मज लागे मुखे करशील वाचाळ गिरवडीचरे पांगुळ तुझ्या कृपेचा परिमळ संत सज्जन सेवेती श्री सत्यनारायण वाच द्रव्यादिके माझी नवे तृप्ती भक्तीची केवळ मज प्रीती हास्य करुणे मधुर गती ऐसा बोलता झाला बौद्ध धनाचे नवे कारण अनायास मेल तेने करुण भक्तीने करावे माझे पूजन षोडशोपचारे करुणी मज गृही आदि करुण संकटात निर्मुक्त झाले जन केवळ भक्तीचे कारण अनेक प्रियमज नाही आता पूजेचे विधान सांगतो सर्व विधान अनायास करता प्रयत्न भक्ती भावे भजावे गृही अथवा मंदिरात सौम्यवारी यथास्थित नाना प्रकारे तोरणादी समवेत थंडील तेथे करावे 5 कलशे उदके पूर्ण आणून स्थापावे परिपूर्ण वरी दीप प्रज्वाळून घोडते करून ठेवावे मध्ये मांडून सिंहासन त्यावर शालिग्राम स्थापून ब्राह्मणमुखे पूजन यथाविधी करावे अथवा विष्णुमूर्ती स्थापून पूजावी यथा सांगती भक्तिभावे मंत्रपूर्ती सत्य सत्य जाणपा धूप दीपाचा विस्तार करावा जो यथा प्रकार नैवेद्याचाही विचार तोही एकपा यथाविधी सपाद गोधूम चूर्ण घृतत त्यास आहाळून दूध शर्करा मिळवून पाकसिद्ध करावा षड्रस आणि पक्वाने ओदन आणि मिष्ठान्ने नाना प्रकारचे करून भक्तीने मजार पावे मध्ये पाणी आचमणीय सुगंधयुक्त तांबूल जाण श्रीफलादी दक्षिणारत्न यथा विभवार पावे मिळवणी सकळ आप्तजन गृहस्थादी संपूर्ण कथा इतिहास दिन आदय करून ऐकावे भिल्ल राजा आणि वाणिक चरित्र त्यांचे अनेक उद्धरुणी गेला भाविक शुद्ध भावे करून या प्रकारे पूजा करून जी कामना इच्छिल म्हणी ती मी पूर्ण करुणी अंतिने निज धामा द्रव्याची मजना ही प्रीती अंतःकरणापासून भक्ती करुणी आळवावे मज प्रति पुत्र दिदिल सर भावे ऐसे देवोनी वरदान ब्राह्मण रूप अंतर्ध्यान झाले आपण सत्यनारायण आपले पूजन प्रकट केले ब्राह्मण विस्मित होऊन घरी आला परतून स्त्रियेची सर्व वर्तमान सांगता झाला ते दवा उभयता नमस्कार करून जे का आज भिक्षेत मिळेल अन्न त्यात सत्यनारायणाचे पूजन यथाविधी करील मी निश्चय करून ते वेळा भिक्षेचे नगरात पातला न मागता बहु लाभ झाला पूर्ण झाला मनोरथ ब्राह्मणासी हर्ष झाला विस्मय मनात केला श्री हरी प्रसन्न झाला सत्यनारायण रूपाने स्त्रीने त्याच काळी पती आज्ञा मंदिनी भाळी पूजा सामग्री सिद्ध केली आप्तमित्रादी मिळविले सत्यनारायणाचे पूजन यथाविधीने करून इतिहास सकळ श्रवण करुणी कृतकृत्य झाला भक्ती पावनी तत्काळ प्रसन्न झाला घरनिळ ब्राह्मणा ते म्हणे प्रेमळ मागे इच्छित वरदान शतानंद वाच रथ अश्व आणि हत्ती मंदिरे आणि चामरे डुलती दासदासी आणि पदादी लक्ष्मी पुलदई मज गाई म्हशी वासरासहित दूध फुला आनंद देत काया वाचाम करुणी मनात आपली भक्तीही द्यावी तथास्तु म्हणे भगवंत दिदले तुझला मनोवांचित अंतकाळी माझे पद प्राप्त तुझ होईल विप्रोत्तमा ऐसे पावनी वरदान कृतकृत झाला ब्राह्मण नाना भोग भोगी आपण स्त्री पुत्रादी समवेत दंडवत नमस्कार घालून प्रसाद घेतला आदरे करून आप आपले घरा लागून सर्व जाते झाले धन्य धन्य ब्राह्मण त्यासी प्रसन्न झाला श्री नारायण त्या दिवसापासून व्रत प्रसिद्ध झाले कलियुगी आता पुढे आख्यान भिल्लाचे सांगेन उद्धरणी पावला मोक्ष सदन कथा पावना ऐकावी इति श्री इतिहास समुच्चय प्रथमोध्याय श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय श्री सत्यनारायण भगवान की जय अध्याय 2 श्री गणेशाय नमः सूत वाच निषाद एका काष्टे वेचून नित्य विकावया गावात आणि एके दिवशी काशीपट्टणी भारा आणून ठेविला तो झाला तृषाक्रांत शतानंदाचे घरी येत पाणी पिवणे विस्मित मणी बहुत झाला हा ब्राह्मण निष्कांचन याचे घरी इतके धन व्हावयासी काय कारण त्या लागी पुसता झाला निषाद वाच म्हणे ब्राह्मणा तू दरिद्री असता कुठे वैभव आले आता दासी दासादी बहुता प्राप्ती झाली तुझ लागी हात जोडणी म्हणे तया तू समर्थ सर्व सांगावा या मजवरी करून या दया झाले ते सर्व सांगावे शतानंद वाच श्री सत्यनारायण देव तयासी पूजता प्राप्त सर्व कलित तयाचा प्रभाव शेषासही नवर नव्हे मी त्यांचे केले पूजन यथाशक्ती भावे करून मजवरी तो प्रसन्न होऊन वैभव दिले हे श्री निषाद वाच ब्राह्मणासी साष्टांग नमन करून म्हणे देव सत्यनारायण यथाविधी त्यांचे पूजन मज लागी सांगावे कोण विधान काय अर्चना उपचार विधी कोण हे सर्व सांग मज लागून शरण तुझा सेमी साधूचे जैका चित्त समान उपकारी राहत काही गोष्टी न ठेविता वृत्तांत वदावाजी स्वामी या हे ऐकून या तैवेळी ब्राह्मण सर्व सांगता झाला म्हणे जे राजा कृतार्थ झाला तो इतिहास ऐकपा कोणी एक राजा पुण्यवंत
केदार मणिपूर नगरात बौद्ध दिवस राज्य करीत प्रजापालक धार्मिक शांत मधुर वाचक धीर नारायणी तो तत्पर सेनापती धुरंधर माझे आश्रमी येता झाला श्री सत्यनारायणाची अर्चना मी करीत होतो जाण हे पाहुणे तो आदरे करून मज पुसता झाला मी त्याचा सांगितला प्रकार तोची एके सत्य विचार कामना इच्छुनी करती नर निष्काम करती क्वचितची मज सांगितले नारायण जाण तोची विधान संपूर्ण सांगता झालो त्या लागून पूर्वपीठिका ज्या परी त्याच प्रकारे त्याने जाण पूजिला श्री सत्यनारायण राजाचे मनोरथ पूर्ण होते झाले ते काळी पूजा करावी भक्ती करून वित्त शाढ्य विवर्जून तोषत नाही नारायण द्रव्य संभारे करुणी श्री सत्यनारायण परमात्मा जाण त्यासी सर्वांचा विमान सोसत नाही हे सत्य जाण भक्तीने पूजावा सुदामदेवाचे पोहे भक्षण प्रीतीने करी नारायण विदुर गृही तैसाची जाण आतिथ्य करून तोषला दुर्योधनाचे घरी पूजन अंगीकारी श्री हरी विदुराच्या मंदिरी राहता झाला गोविंद गोपी अजामेळ आणि व्याध हनुमंत विभीषण आणि गृंध्र अधमकाय जे प्रसिद्ध दैत्य दानवतारिले ऐसे एकूण या राजा पूजा संभारा आणून ओसू ओजा मिळवून या प्रीतीने समाजा पूजता पैजा हाला तैसाची निषादा संपूर्ण भक्ती भावे करी पूजन सर्व भावे अनन्य शरण होई तू सत्यनारायणाते या लोकी सर्व सुख जाण अंती श्री हरिचरण पावशील हे माझे वचन सत्य सत्य जाण तू ऐसे एकताची तेवी निषाद त्याच नमस्कार केला तेथून आपले घरी आला राहता झाला आनंदे आपले स्वजातीजन निषादे सर्व बोलावून सांगता झाला वर्तमान सत्यनारायण पूजेचे मनी निश्चय केला त्याने आज काष्ट विक्रिया ते जे धन मिळेल त्याचे साहित्य आणून सत्यनारायण पूजन मी हा निश्चय करून निघाला तो अनायसे धन पावला चतुर्गिणित ये वेळ आनंद झाला म्हणत आपले घरी येऊन स्त्रिये लागी बोलावून सांगता झाला प्रेमे करून पूजा सामग्री आणि तू ती ऐकून आनंद युक्त पूजनाचे साहित्य आणित गोधूम चूर्ण आणि कृत दुग्ध शर्करा आणली त्यांचा करून या पाक आणि पक्वांनी अनेक पुत्र पौत्रादी सकळीक अर्चना लागी बोलाविले ब्राह्मण उपाध्याय येऊन स्थापित झाले सत्यनारायण यथाविधी पूजन करवून कथा श्रवण करविली भक्तिभावे नमस्कार करता झाला निषादेश्वर प्रसाद सर्वे सादर सेविते झाले तत्काळ या लोकी भोग वासना जी जी केली त्याने कल्पना ती त्या देवनी वैकुंठ राणा अति स्वसानिध्य देता झाला इति श्री इतिहास समुच्चय सत्यनारायण कथा द्वितीयोध्याय श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय श्री सत्यनारायण भगवान की जय अध्याय 3 श्री गणेशाय नमः सुतोवाच आता कथा इतिहास पुढील अनुसंधान विशेष जेणे कृतार्थ झाला वैश्य रायाची या उपदेशे मणिपूर नगरात चंद्रचूड नामे राजा विख्यात तो मिळवणी जनसमस्त सत्यनारायण पूजित असे तो रत्नपूरचा राहणार साधू नामे वाणी थोर नौकेत भरुणी धनफार येता झाला नदी मार्गे बौद्ध जनांचा समुदाय तिथं पाहता झाला यथार्थ मणी धरून या मनोरथ येता झाला ते ठाई चांदवी लखलखित गण मणी मोत्यांनी शोभायमान नृत्यवाद्य आणि गायन तेही ऐकता झाला ब्राह्मण करीते वेदाध्ययन ऐसे मनोरथ रम्य स्थान पाहुणी हर्षयुक्त मन वैशाचे झाले की कर्णधारासी म्हणे वचन मी ते पाहुणी येतो परतोन तोपर्यंत नौका येतून चालू तुम्ही न करावी त्यावेळी सेवकजन हाती जोडून बोलती वचन आज्ञा तुमचे प्रमाण पाहुणी यावे स्वामी या वैश्य नावतनी उतरून नमस्कारून या सभाजन पुसता झाला त्या लागून काय येथे होत आहे सत्य बोलती वचन येथे सत्यनारायणाचे वचन कलियुगी ऐसा देवजान दुसरा नाही सर्वथा राजा लोकांची हिताकरिता पूजनाची करी प्रसिद्धता कलियुगी हा प्रकार वाढता लोक तरतील समस्त दोन घटिका तेथे राहून कथा एक परमगहन नंतर प्रसाद घेऊन जावे आपले नौकेवरी ऐसे ऐकून साधुवानी वर बोले त्या लागून कैसे पूजन करावे कोणी हे मज सर्व सांगावे सभ्य उवाच सत्यनारायणाचे पूजन फळ ब्रह्मा आणि देव सकळ सांगाव्या नाही प्रबळ ऐसा कलियुगी फळदाता परंतु थोडे तुझ लागून सांगतो एक प्रेमे करुण निर्धनी होऊन धनवान अंती उत्तम सुखभोगी अपुत्री पुत्रवान होऊन अंधा येती नयन राज्य गेले त्या लागून प्राप्त होय तत्काळ जी जी कामना करीती जन ती देतो सत्यनारायण पूजकांचे सर्व विघ्न तत्काळ स्वयं तो साधुवाणी हे ऐकून गळ्यात अंग वस्त्र घालून सभ्यास नमस्कार करून बोलता झाला ते वेळी साधू वाच मजला संतती नाही जाण कृपा करुणी सत्यनारायण पुत्र अथवा कन्या रत्न कृपेने जे देईल पताका कांचनी करून मी पूजन सत्यनारायण हे ऐकून समस्त जन म्हणती प्राप्त होती तुझ लागी ऐकून हे प्रतिउत्तर संतोषले त्याचे अंतर करुणी श्री हरिस नमस्कार प्रसाद घेता झाला तेथून आला नावेवरी सेवकास आज्ञा करी नौका चालविली सत्वरी घराप्रती येता झाला स्त्रियेने मंगळ वैभव साधू ओवाईला जीवे भावे आनंद करुणी स्वभावे श्री हरिसी पजत असे गेला कौतुके काही काळ ऋतुस्नान झाली वेल्हाळ पतिसयोग करून तत्काळ गर्भधारण करती झाली 9 मास भरता जाण प्रसवली कन्या रत्न सौंदर्याचे अतिलावण्य नेत्रकमळासारखे साधू करून मंगळ स्नान केले कन्येचे मुखावलोकन ब्राह्मण आणि बंधुजन द्रव्य अपार दिले जन्मपत्र वर्तवून कलावती नामे ठेवून ब्राह्मण आनंद करून साधूस सांगते झाले कलनिधी चंद्रास म्हणत तो इचे मुखावर वास करीत कलावती नाम ठेवीत म्हणून म्हणे ब्राह्मण शुक्ल पक्षी कला वाढत तैशी ती थोर होत प्रौढावस्था तीस येत विवंचना करी लग्नाची गोकांचनपूर विख्यात तिथे शंखपती वाणी राहत धनिक आणि कुळवंत वर नेमिला रेमित झाला शुभ दिवस लग्न पाहून कन्या अर्पली त्या लागून अग्निब्राह्मणाचे साक्षीने लग्न करीत झाला वाद्य नृत्यादी गीत याचका बहुत द्रव्य देत 16 केला दिवस सात आंदन फार दिले जमातासी पुत्र मानून घरी ठेविला तक्षण सत्यनारायणाचे अर्चना केलं नाही जाणपा इति
इति श्री इतिहास समुच्चय सत्यनारायण कथा तृतीयोध्यायः। श्रीकृष्णार्पणमस्तु। गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री सत्यनारायण भगवान की जय। अध्याय 4। श्री गणेशाय नमः। सूत उवाच आता साधूचा इतिहास श्रवण करा, सांगतो तुम्हास भोगून या सर्व विलास अंती सान्निध्य पावला, पाहून या सुमुहूर्त व्यापार करावयास निगत, मणी मोती रत्नभौत नौकेत भरून चालला, संगे येऊन जामाता देशांतरी प्रयाण करीत एक नगर अति अद्भुत नर्मदा तीरी पाहिले, तेथे जामाता सहित राहिला त्या जागेत क्रय विक्रय आसमंतात करीत असे आनंदे, करावे सत्यनारायणाचे पूजन त्याची विसरला आठवण, प्रमाद करून धनधान्य त्यात लुब्ध झाला, त्या कर्म विपाके करून तापला परमगहन, एके दिवशी त्या नगरात जाणं राजभांडार फोडिले, त्यातील मणी मोत्यांच्या माळा घेते झाले पाहुणी सकळा, निद्रेत आपले रक्षपाळा कोणी पाहता न झाला, सूत मागद बंदीजन जागे करी राजा लागून, शौचविधी स्नान करून बसता झाला सिंहासनी, सेवकजन सर्व येऊन करुणी साष्टांग नमन, सांगती झाले वर्तमान चोरे भांडार फोडले, रत्नमाळा दिदन नेले सर्व हरण करून, आज्ञा केली समस्ता लागून धरुणी आना चोराते, न आलिता तस्कर होईल तुमचा घातपार, हे कुणी दूत विचार करते झाले ते दवा, शोधित चालिले ग्रामांतर, कोठेन लागे त्याचा थार, विलाप करती नाना प्रकार, आता काय करावे, आता राजदंड करून केल सर्वांचे प्राण, ऐसे मनात भय मानून काय करीत झाले, परदेशी साधूस जाणून थोर चोर व्हाची हे स्थापन, त्यासी केले बंधन साधू जमाता सहित, रत्ने आणि मौक्तिक माळा वस्त्रे घेतली सकळा, पुढे घावणे दोघाला राजा पाशी आणले, प्रतिकूल हरिद्यास झाला, म्हणून राजा काही न बोलता धन त्याचे तैवे या राजभंडारी ठेविले, साधू यास कारागृही घातले जमाता सहित, लोह शृंखला पायत त्याही सेवक जन घालिती, साधू जमाता सहित वारंवार विलाप करीत म्हणे, हे पुत्र होतात धन आपले कोठे गेले, कोठी माझी भार्या असेल, कालावती काय करील, विधाताला प्रतिकूल आता काय करावे, ऐसे दुःखात निमग्न करून करी चिंता गहन, मोठ्या प्रयासी धन मिळविले होते मी, कोणत्या कर्म विपाके करून कोणत्या पापाचे आचरण मी केले, काळे करून चिंतेत वर्षे लोटली, प्रतिकूल हरी होत परी जे धन होते संचित, राजदंडे समस्त राहिले ते चोरी नेले, भार्या झाली अति दुःखित, पतीचे कल्याण इच्छित, वस्त्रे आणि पात्रे समस्त सर्व कोणी खात असे, घरी काही न राहिले जाणं, मग कन्येसहित आपण काष्टे वेचून रानातून निर्वाह करीत झाले, अन्न आच्छादन नसतावरी कन्या तिची काय करी, राहत होता ब्राह्मण शेजारी त्याच्या घरी जात असे, तो तेथे सत्यनारायणाचे अर्चन करीत होता, एक ब्राह्मण कलावती करून नमन काय तेथे बोलले, पिता आणि भ्रातार घरास येती सत्वर, तू मज पावशी सर्वेश्वर, तरी मी पूजन करीला, ऐशी ती प्रार्थना करीत तास म्हणती सभा सदा, कथा ऐकून प्रसाद घेत प्रातः काळी घरी आली, आई म्हणे सुलक्षणा कोठे राहिलेस कोणे कारणा, सत्यनारायण कथा पूजना सर्व तीस सांगत असे, माते इच्छा पूजेची करुणा आहे म्हणसी तू जरी जाण, जनक आणि भ्रतार मिळवून घरी यावे यासाठी, मातेचे आले मनास भिक्षार्थ गेली नगरास, न करता आयास बहुत धन मिळाले, मग तिने आणून साहित्य कलावती पूजा करीत लीलावती सहित भक्तिभावे पूजिला, कलावतीचे पूजे करून प्रसन्न झाला नारायण, कृपावंत दया घन त्याचे वर्णन कोण करी, सत्यनारायण उवाच या पूजेचे महात्म्य वर्णू न शकती निगमागम, देवाधिक पुरुषोत्तम भक्तिभाव येतो शतो, भुक्ती मुक्ती देणार त्यास न सोसे गर्भाचा भार, ब्राह्मण म्हणे चमत्कार श्री हरणे दाखविला, कलावती करती पूजन त्या दिवशी सत्यनारायण राजशी स्वप्नात येऊन काय बोलता झाला, साधूचा अपराध नसता बंधन केले तत्वता, मुक्त त्यासी करी आता आज्ञा माझी तुझं असे, स्वपर्यकावरून राजाने निद्रा केली होती, तो विप्ररूपे तयाप्रती बोध करता झाला, माया हरीची प्रकटली, मग निद्रा राजाची गेली, विस्मित होणी तेवे आश्चर्य करी म्हणत, गुरु आणि गणपती आदरे नमुनी कमळापती, मुख अवलोकनी घृती सिंहासनी बैसला, सर्व वृत्तांत तैवेया मंत्री असं सांगता झाला, ऐकोणी प्रधानाधिक तैवेया काय बोलते झाले, हे राजेंद्रा स्वप्नात पाहिले ते आहे सत्य, मनात झाला हर्षयुक्त माया हरीची प्रबळ, मग कारागृहातून तत्काळ साधूस आणवून सानिध्य तेला बैसवून पुससे आनंदे, राज उवाच काय तुझे कुळगोत्र कोण देश पवित्र, येथे येण्यास काय निमित्त हे सर्व सांग मज पाशी, साधू उवाच रम्य रत्नपूर नगर, आम्ही तेथील राहणार, क्रय विक्राचा व्यवहार यतिवाणी असो आम्ही, मणी मोती हिरेरत्न विकावे करून या प्रयत्न, राजदूती हे सर्वज्ञ तस्कर म्हणणे आणले, चोर नाही आम्ही जाणा मणी पाहावे विचारून, राजदूती तुमच्या भयाने धरुणी आणले आम्हास, अपराध नसता यथार्थ केला आम्हासी अनर्थ, आता आम्ही कोणता परमार्थ करावे ती सूचना, उक्त दिसे ते आता करी वहिले, हे बोलणे उगे राहिले, एकोण्या निश्चया केले त्याच वेळी राजाने, तत्काळ बंधापासून उभय ताते मुक्त करून नाभी काते आणवून, श्मश्रू दोघांचा करविला, घृतात ती मिळवून अंगी उठणे लावून, उष्णदके स्नान घालून वस्त्रे देतली तयासी, पक्वाना सहित भोजन नाना प्रकारे करवून, उभय तासी घाली भोजन तांबूलही दिले, केला बहुत आदर दुःख भोगित होते फार, त्या व्यथेचा परिहार केला राजाने तत्वता,
ऐसा सन्मान पावन साधू बलिराजा लागून राजेंद्रा कृपा करून मज आज्ञा द्यावी जी स्वामी तुमचे कारागृही दुःख भोगिले बहुत काही आता लवला ही नगराप्रती पाठवा आज्ञा द्यावी महाराजा जमाता सहमज ऐसे बोलणे न सहज उगाच तो राहिला ऐशी साधूची वाणी ऐकून अतेच क्षणी कोशाधिकारी बोलावणी आज्ञा करिता झाला द्रव्य आहे यांचे संचित ते नौकेत भरून द्या त्वरित साधू वैशास आज्ञा देत जावे आपल्या गृहासी राजाची आज्ञा घेऊन साधू चालला तेथून नौकेवरी बैसवून नदी मार्गे चालला जामाता साधू ते वेळा गीत वाद्य करिता झाला मंगळ करून या चालला विसरला पूजनास श्री सत्यनारायण देव कलियुग गीताचा अनुभव पूजन करील मनोभाव त्यावरी देव कृपा करी सर्व कामना देऊन करी त्यांचे मनोरथ पूर्ण ऐसा देव कृपा घन त्या कार्य भजना सुतवाच हे शौनकाधिक ऋषीगण एका हरीचे महिमान तापत्रयाचे पडले जन त्यासी कृपे उद्धारितो तो तापस्वरूप धरून करी साधूचे विटंबन ती कथा आता गहन ऐकावी जीवे भावे तापस उवाच नौकेत काय भरले दन हे सांगावे मज लागून साधू बोले लतापत्रे पूर्ण नौके माझी भरी येले आम्ही तरणीवर बैसून जातो नदी मार्गे करून विरोधी प्रयोजनी काय कारणे करिता तापस ऐकता वचन म्हणे लतापत्रे करुणी पूर्ण मनी इच्छा तेची जाण तथास्तु ऐसे होयची त्यावेळेस सर्वजण गुप्त झाले नौकेतून साधू ऐसे पाहता जण बोलता चल जामातासी नौकेतील सर्वजण जाऊनी लतापत्रे जाण दिसती मजल लागून द्रव्य यातील गेले कोठे ऐसे म्हणून तत्काळ मूर्छित पडला विभळ विलाप करुणी प्रबळ दुःख शोक करीत असे तो जामाता बोले वचन तापसाचा केला अपमान आता ते असे जावे शरण मरण नाही तुम्हास गळ्यात वस्त्र घालून गेला तापसा शरण महाराज तुम्ही कोण नकळे मज स्वामी या यक्ष किन्नर गंधर्व की देवांचाही देव मनी न जाणता प्रभाव सहज वृत्ती बोलिलो माझे विटंबनाचे कारण सर्व सांग मज लागून तत्काळ कृपावंत होऊन तापस बोलता झाला तापस उवाच आपले मन आपणा ते शत्रू मित्र ऐसे होते मोठेपणाच्या अभिमाना ते सोडी आता तू साधो आपले मूढपणाचे योगे भोगिलेची जे केले मागे चंद्रचूड समुदाय संगे नारायण पूजित होता ते अनापत्यम मज कृपा करून द्यावे पुत्र किंवा कन्यारत्न मी यथाविधी पूजन ऐसा नमस केलासी परंतु धन गर्भे भरित पूजा विसरलास सत्य सर्व व्यापक तो भगवंत तुझ प्रतिचिती दाविली पूर्वी ऐसा वर पावन कन्या झाली तुझ लागून मूर्खा आता तरी उमज म्हणे बोलून निरूप दाखविले साधू करी साष्टांग नमन गळ्यात वस्त्र घालून म्हणे मी अपराधी गहन सद्गत वाणी बोले तसे जय जाजी सत्यनारायणा जय जाजी अपरंपार गहना जय जाजी सर्वातीत इंद्रियगुणा विश्वव्यापक तुझी एक तू सत्वरूपी निरंजन तू देव कृपेचा सागर पूर्ण तुझे आराधे प्राणी मात्र जाण चारयुगी वर्तती तू देवादिदेव जगन्निवास तुझी खरा जगदीश द्रव्यामध्ये आम्हाच स्मरण नाही तुझे की माझे बुद्धीचे क्षमापण करी आता कृपा निधान वारंवार तुझे स्मरण करी न मी हे जाणपा ऐशी स्तुती करुणे मुद्रा लक्ष स्थापिला तिथे प्रत्यक्ष मजला आहे तर तुझे चरण साक्ष पोचता घरी पूजिना प्रसन्न होणी नारायण म्हणे तुझी इच्छा हो परिपूर्ण पुत्र पौत्र समवेत जाना नाना भोग भोगशी पायी भोगणी सर्व संपदा अंती पावसी माझे पदा न होता तुझं आपदा सुखे राह या लोकी ऐसे देवनी वरदान अंतर्धान झाला नारायण साधू आपले नौकेत बसून पुढे चालता झाला तो स्वनगराजवळ येत मग घरी पाठविला दूत तो जाऊन या लीलावती प्रत हात जोडून सांगे पा म्हणे साधू जामात सहित कृतकृत्य होऊन या येता तेव्हा ती पतिव्रता कन्येसहित पूजा करीत सत्यनारायणाची पूजा समाप्त झाल्यावर साध्वी निगती झाली सत्वर सांगती सखी जनांचे वार नावे जवळी पातली कलावती प्रसादन घेता निघून आली तत्वता पतिमुख दर्शनाची उत्कंठा तो तेथे ऐसे वर्तले अवज्ञा प्रसादाची झाली त्या कारणे नौका बुडाली साधू म्हणे ते वै माझे विटंबन कोणी केले कारागृही बहुत प्रकार दुःख भोगेल दिवस फार प्रारब्ध करणी अपार काय करू मी आता पुत्राविणे माझा संसार वृथा झाला दुस्तर माझा आता माझी जीवास धिक्कार ऐसा प्रकारे विलाप करी ते पतिमरण ऐकून कलावती शोक करी दारुण इतक्यात लीलावती पूजा सरुण मंगले करीत आली जमाताची निधान एकताची शोकपूर्ण कलावतीच पुढे करून रुदन करिया पार स्वामी मी कृतार्थ असता काय झाली अवस्था धिक्कार तुझ्या प्रभुत्वा आता ऐसे बोलून शोक करी कन्येच्या मुखाकडे पाहे मुखभृगांक उतरला आहे मातेच्या मुखाकडे ती पाहे पडली धरणी मूर्छित कर्दई स्तंभाचे परी पडताच झाली घाबरी सावध होणी सत्वरी पित्या ते मुख पाहत असे रूपे अत्यंत सुंदर नेत्राग्नी वाहे निर मोत्यासारखे हृदयावर शोभायमान होत असे हा प्रिय हा नाथ समर्थ मजबरी का केला अनर्थ आता जिने माझे व्यर्थ झाले असे तुझे विनय पतीची स्त्री अर्धांग हे वेदांत आहे चांग अर्धांगाचा अंग कैसे राहिले समर्थ कलावती आणि लीलावती साधू सहित आणि युवती शोक समुद्रात बुडती मग काय वर्तले ते ऐका आकाशवाणी ऐसी झाली की कलावतीने पूजा केली परी प्रसादन घेता आली म्हणून देव क्षोभला आता प्रसाद घेईल आदरे तरी पतीस पावेल सादरे हे एकताची जावणी त्वरे प्रसाद सेविती झाली त्यावेळेस सत्यनारायण करुणा घन कृपा करुणा चमत्कार करी पूर्ण सर्व जना देखत नौका पाण्यात होती बुडाली ती जामाता सहित निघाली साधू धावणीया ते
येवई जामातासी भेटला, जामाता मृत्यूगृही गेला, तो माघारा फिरून आला. हे पाहताची जनाला विस्मय फार झाला. म्हणती सत्यनारायण कोण जाणे त्याचे विधान, पावतो भक्ता लागून कलियुगी तत्काळ. साधू जमाता सहित स्त्री कन्येचा धरुणी हात, घरी आले समस्त याचिका ते गौरविले. लक्ष मुद्रांची स्थापन केले होते ते आणून, पूजा संभार सिद्ध करून चांदवे तिथे लाविले. पदाकाचा कांचनी करून इष्ट सोयरे आप्तजन, ब्राह्मण बोलावून वेद घोष करून पूजा करिता झाला. सुवर्ण पुष्पे आणि फळे देवासी अर्पिले सकळे. भक्ष भोज्य पै सोजवळे नाना प्रकारे करीत असे. षोडशोपचारे भगवंत पूजित झाला जमात सहित. मग प्रार्थना केली बहुत वासुदेव तोषला. साधू वाच प्रणमामी महासिद्ध. सत्यनारायण प्रसिद्ध मी मूढ ममापराध क्षमा केली पाहिजे. सुर असुरा प्रति नाना गंधर्वाची रीती, तुझे हाती जगतपती कला सूत्र सर्वांचे. तुझे कृपेने चालती, तुझे कृपेने बोलती, तुझे कृपेने जगती वर्तताती सर्व लोक. आता करुणी मजवरी कृपा करुणा करा जगद्रूपा. माझी पूजा अंगीकारा निजरूपा चिद्रूपा माझी ठाव देई. ऐसी प्रार्थना बहुत तत्काळ करी प्रणिपात. ब्राह्मण भोजन करवण समस्त तोषविले भूदेव. मित्र बंधू आपजन सर्वात दिले भोजन. या लोकी सुख भोगवण अंति विष्णुपद पावला. या विधाने करुण करील सत्यनारायणाचे पूजन. त्याचे मनोरथ जाण तो देव पुरविल. जी कामना मनातून करील ती सिद्धी पावे जाण. कलियुगी हे पूजन स्वतः प्रकटीने चालविले. इति श्री इतिहास समुच्चय श्री सत्यनारायण कथा चतुर्थोध्याय. श्री कृष्णार्पणमस्तु. श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय. श्री सत्यनारायण भगवान की जय. अध्याय 5. श्री गणेशाय नमः. सूत म्हणे शौनकादिका सावधान चित्ते करुणे ऐका. कथिता मी कथानका जेणे सिद्धी पावेल. अंगद नामे विख्यात राजा प्रजापालिनी आसक्त असता झाला त्याचे चरित परिसा आदरे करून. सत्यदेवाच्या प्रसादात टाकोनी पावला आपदा. राज्य असुनी संपदा क्षणात नष्ट झाली. एके समेतो नृपती जाऊनी घोर वनाप्रती. मारुणी नाना मृगप्रती पावता जलाश्रमाते. तो एक देखील आवटतरू जयाच्या छायेचा विस्तीर्ण घेरू. त्या माझी तो नृपवरू घेता झाला विश्रांती. तो तेथे देखील अद्भुत सकळ गोप आनंदित. सत्यदेवाची पूजा शांत मने करुणी करतात. उन्मत्त ऐसा तो नगरप्रती. सत्यदेवाच्या जावणीपुरती नमन पूजनादी भक्ती नाहीच करिता झाला. गोपाळी करुण सत्यपूजन द्विजा करुण साष्टांग नमन. प्रसाद राजा सन्निध ठेवून जाते झाले साक्षेपे. सकळ मिळवून आनंदभरित प्रसाद सेविती भक्तियुक्त. तेने करुणी सत्यदैवत संतुष्ट झाले त्यावरी. द्रुप म्हणे हे पशुचे पालक मी तो पृथ्वीचा नायक. याचे हातून प्रसादाधिक कैसे घ्यावे म्या. ऐसा विचार करुणी मनात प्रसाद तेसचे टाकून मनात अश्वरूढ होऊन त्वरित तेथून निघाला. तो मार्गी अपशकुन होत नगरा पातला चिंताक्रांत. सदनी जावण्या पाहत तो अनर्थ वर्तला असे. पुत्र चाले सकळ नष्ट प्रधान ही दृष्टी अष्ट. सकळ जन पावती कष्ट संपत्ती लया पावती. चिंता क्रांत होणी नृपती. विचार करी आपले चित्ती. प्रसाद त्यागे करून झटती दुःख सागरी बुडालो. म्हणून आता वनात जाणे करावे त्वरित. त्या सकळ गोपाळासहित व्रताचरण करावे. ऐसा विचार करून नृपती गेला त्वरित मनाप्रती. भक्ती श्रद्धा ठेवून चित्ती करिता झाला व्रताते. यथाविधी व्रत आचरण गोपाळांचे प्रसाद अर्पण. प्रसाद भक्षण स्वय करून नगरा पाता त्वरित. तेने तोषला भगवंत श्री सत्यनारायण कृपावंत. ब्रह्मादिकही ज्याचा अंत नाही सत्य कदापि. ऐश्वर्य समग्र इलादले. राज्य स्वतंत्र झाले. पुत्र पौत्र ईसा जीव झाले. व्रत प्रभावे करुणी. अंगद नृपती ऐशा परी. दारा सुतांते सुख संसारी. भोगुनी गेला लोकांतरी देवा सन्निध. ऐसा या राजाची कथा कथिली पवित्र संक्षिप्ता. या कथेचा महिमा आता कथितो मी परिसावा. सूत म्हणे गा मुनिवर या व्रताचा महिमा ऐकून या. दुरित सकळ टाकून या. पावती नर सुखाते. ऐसे व्रत परम पवित्र. याचे आचरण करता जे नर पावती पुण्यापार नाही संदेह कमीपिही. सत्यनारायण कथा श्रवण भक्तीने जे नर करती सुजान. त्यांचे मनरथ परिपूर्ण होतील जाण निश्चय. दरिद्री होईल संपत्तिमान. बद्धांचे तुटेल बंधन. भीती सकाळी जाईल पळून. व्रत प्रभावे करुणी. ये लोकेचे सुख भोगवण. सकळ दुरिते शमवण. पवित्र ऐशा वैकुंठ भुवना. नांदता ती सुखे हो. ऐसे व्रत पवित्र तुम्हा कितले सविस्तर. ज्याच्या श्रवणे सत्वर दुःखे नाश पावती. या सत्यनारायण प्रती कोणी काल ऐसे म्हणती. सत्य ईश्वर ऐशी ख्याती. होईल सत्य या जगी. हे व्रत चालयुगे प्रसिद्ध परी कलियुगे त्वरित फलद. याचने योगे सत्यदेव विशद संतुष्ट होईल तत्काळ. इति श्री स्कंद पुराणे रेवा खंडे शौनकादी मुनी आणि सुत यांच्या वचनी कथा ही पूर्ण झाली. इति श्री स्कंद पुराणे रेवा खंडे सत्यनारायण कथा पंचमोध्याय. श्री कृष्णार्पणमस्तु. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री सत्यनारायण भगवान की जय. सत्यनारायण व्रताचं कथा वाचन संपूर्ण झालेलं आहे. आता आपल्या घरी केलेला महानैवेद्य आपण सत्यनारायणाला दाखवणार आहोत आणि आरती करणार आहोत. समोर एका पाटावर पाण्याचा भरीव चौकोन करायचा. त्यावर जे महानैवेद्याचं ताट असेल ते ठेवावा. थोडे तुळशी पत्र नैवेद्यावर ठेवायचे आहेत.
महानैवेद्याच्या अगोदर आपण धूपदीप दाखवूया. ओम वनस्पतिरसोत्पन्नो गंधाढ्यो गंध उत्तम आग्रेय सर्वदेवानां धूपोऽयं प्रतिगृह्यतां भक्त्या दीपं प्रयच्छामि देवाय परमात्मने त्राहिमं निर्यात घोरात् दीपोऽयं प्रतिगृह्यताम्. ओम श्री सत्यनारायण देवताभ्यो नमः. धूपम् आग्रापयामि, दीपं दर्शयामि. थोडे तुळशीपत्र हातात घेऊन नैवेद्याभोवती 3 वेळा पाणी फिरवायचं. प्रोक्षः. ओम नैवेद्यं गृह्यतां देव भक्तिमेह चलां कुरु इप्सितं च वरं देहि परत्र च परां गतिम्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम प्राणाय स्वाहम् अपानाय स्वाहम् व्यानाय स्वाहम् उदानाय स्वाहम् समानाय स्वाहम् ब्रह्मणे अमृतत्वायां स्वाहा. तुळशीपत्र देठ सत्यनारायणांकडून वर वाहायचे आहेत. पळीवर पाणी तांबणात सोडायचं. ओम मध्यपानीयं समर्पयामि. परत थोडी तुळशीपत्र घेऊन त्याच नैवेद्याभोवती 3 वेळा पाणी फिरवायचं. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम प्राणाय स्वाहम् अपानाय स्वाहम् व्यानाय स्वाहम् उदानाय स्वाहम् समानाय स्वाहम् ब्रह्मणे अमृतत्वायां स्वाहा. तुळशीपत्रवर पुन्हा व्हायचे देठ सत्यनारायणांकडे कडून 3 पळी पाणी तांबणात सोडायचं. ओम उत्तराप्रोक्षणं समर्पयामि, हस्तप्रक्षालनं समर्पयामि, मुखप्रक्षालनं समर्पयामि. वर सत्यनारायणांना किंचित गंध लावायचा. करुदवर्तनार्थे चंदनं समर्पयामि. ओम श्री सत्यनारायण देवताभ्यो नमः. यथा संपादित नैवेद्यानि समर्पयामि. नैवेद्यानंतर आपण महाआरती करणार आहोत, म्हणून आरतीचं ताट घेऊन आपण महाआरतीला सुरुवात करूया. चला तर आरतीला. जय जय दीन दयाळा सत्यनारायण देवा, पंचारती ओवाळू श्रीपती तुझ भक्ती भावा. जय जय दीन दयाळा सत्यनारायण देवा, विधियुक्त पूजूनी करती पुराण श्रवण. परिमळ द्रव्यासहित पुष्पमाळा अर्पूण, घृतयुक्त शर्करा मिश्रित गोधूम चूर्ण. प्रसाद भक्षण करता प्रसन्न तू नारायण. जय जय दीन दयाळा सत्यनारायण देवा, पंचारती ओवाळू श्रीपती तुझ भक्ती भावा. जय जय दीन दयाळा सत्यनारायण देवा, शतानंद विप्रे पूर्वी हे व्रत आचरिले. दारिद्र्य दवडोनी अंती त्याते मोक्षा नेले. त्यापासूनी हे व्रत या कलियुगी सकळाश्रित झाले. भावार्थ पूजिता सर्वा इच्छित लाधले. जय जय दीन दयाळा सत्यनारायण देवा, पंचारती ओवाळू श्रीपती तुझ भक्ती भावा. जय जय दीन दयाळा सत्यनारायण देवा, साधू वैश्य संततीसाठी तुझला प्रार्थियले. इच्छित पुरता मदांध होऊनी व्रतन आचरिले. त्या पापाने संकटी पडूनी दुःख ही भोगिले. स्मृती होणी आचरिता व्रत त्या तू वाची उद्धरिले. जय जय दीन दयाळा सत्यनारायण देवा, पंचारती ओवाळू श्रीपती तुझ भक्ती भावा. जय जय दीन दयाळा सत्यनारायण देवा, प्रसाद विसरुणी पती भेटीला कलावती गेली. क्षोभ तुझा हौतची नौका बुडाली. अंगध्वजरायासी यापरी दुःख स्थिती आली. मृतवात्रा शरपुत्रांची सत्वरे करणी पसरिली. जय जय दीन दयाळा सत्यनारायण देवा, पंचारती ओवाळू श्रीपती तुझ भक्ती भावा. जय जय दीन दयाळा सत्यनारायण देवा, पुनरपि पूजनी प्रसाद ग्रहण करिता तक्षणी. पतीची नौका तरली देखे कलावती नयनी. अंगध्वजरायासी पुत्र भेटते येवोनी. ऐसा भक्ता संकटी पावसी तू चक्र पाणी. जय जय दीन दयाळा सत्यनारायण देवा, पंचारती ओवाळू श्रीपती तुझ भक्ती भावा. जय जय दीन दयाळा सत्यनारायण देवा, अनन्य भावे पूजनी हे व्रत जे नर आचरिती. इच्छित पूर्विसी त्याते देवणी संतती संपत्ती. संहर्ती भय दुरिते सर्व ही बंधने तुटती. राजा रंक समान मानुनी पावसी श्रीपती. जय जय दीन दयाळा सत्यनारायण देवा, पंचारती ओवाळू श्रीपती तुझ भक्ती भावा. जय जय दीन दयाळा सत्यनारायण देवा, ऐसा तव व्रत अपार महिमा वर्णू मी कैसा.
भक्ती पुरस्सर आचरित्या पावसी जगदीशा, भक्तांचा कनवाळू कल्पद्रुम तू सर्वेशा, मोरेश्वर सुत वासुदेव तुझ विनवी भवनाशा, जय जय दीन दयाळा सत्यनारायण देवा, पंचारती ओवाळू श्रीपती तुझ भक्ती भावा, जय जय दीन दयाळा सत्यनारायण देवा. आरतीनंतर सत्यनारायणांना त्रिवार वंदन करायचं. ओम नमस्ते ब्रह्मरूपाय विष्णुरूपाय ते नमः, नमस्ते रुद्ररूपाय करिरूपाय ते नमः, ओम श्री सत्यनारायण देवताभ्यो नमः, नमस्काराणि समर्पयामि. स्वतःभोवती 3 प्रदक्षिणा करायच्या. ओम यानि कानि च पापानि जन्मांतरे कृतानि च तानि तानि विनश्यन्ति प्रदक्षिणा पदे पदे. ओम श्रीमन् सत्यनारायण देवताभ्यो नमः, प्रदक्षिणां समर्पयामि. हातात फुलं किंवा तुळशी पत्र घ्यायची. ओम यज्ञेन यज्ञमय जंत देवास्तानि धर्मानि प्रथमान्यासन्ते हनाकं महिमान सचन्त यत्र पूर्वे साध्या शांति देवाः. ओम राजाधिराजाय प्रसय्यसाहिने नमो वयं वै श्रवणाय कुर्महे समे कामान काम कामाय मह्यं कामेश्वरो वै श्रवणो ददातु कुबेराय वै श्रवणाय महाराजाय नमः. ओम स्वस्ति साम्राज्यं भौज्यं स्वाराज्यं वैराज्यं पारमेष्टं राज्यं महाराजमाधिपत्यमयं समन्तपर्यायी स्यात् सार्वभौम सार्वायुष आन्तरार्धापरार्धात् पृथिव्यै समुद्रपर्यन्ताया एकराळिति तत्क्लेश श्लोको विगितोऽमृतः परिवेष्टारो मृतस्यावसंगृहे आवीक्षितस्य कामप्रे विश्वे देवास वासुदेति. ओम एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्. ओम षण्मुखाय विद्महे महासेनाय धीमहि तन्नो षष्ठ प्रचोदयात्. ओम नवनागकुलाय विद्महे विषदन्ताय धीमहि तन्नो सर्प प्रचोदयात्. ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्. ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्. ओम श्रीमन् सत्यनारायण देवताभ्यो नमः. मंत्रपुष्पांजलिं समर्पयामि. हातातली फुलं तुळशीपत्र पूजेतील देवी देवतांना अर्पण करायचे. खाली बसून पूजन आता सुरुवातीपासून तर आतापर्यंत आपल्याकडून ज्ञात अज्ञातपणे काही चुका झाल्या असतील, काही कमी राहिलं असेल, काही जास्त झालं असेल, त्याबद्दल क्षमा मागायची. ओम अपराध सहस्राणि क्रियते हर्निशं मया दासोऽहमिति मां मत्वा क्षमस्व परमेश्वर. आवाहनं न जानामि तवार्चनं पूजां चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर. गतं दुःखं गतं पापं गतं दारिद्र्यमेव च आगतां सुखसम्पत्ति पुण्याच्च तव दर्शनात्. रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि पुत्रान् देहि धनं देहि सर्वकामांश्च देहि मे. मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर. यत्पूजितं मया देव परिपूर्णं तदस्तु मे. हातात पाणी घ्यायचं, म्हणायचं अनेन मया यथा ज्ञानेन यथा मिलित उपचार द्रव्येण ध्यानम आवाहनादि कृत श्री सत्यनारायण पूजन कर्मणे श्रीमन् सत्यनारायण परमेश्वर सहपरिवार सहित प्रियतान न मम. ओम तत्सत ब्रह्मार्पणमस्तु. पाणी सरळ हाताने तामणात सोडायचं. आता ज्या 3 सुपाऱ्या आपण पूजनामध्ये मांडल्या होत्या त्यात गणपतींची, कुलदेवतेची आणि वरुणाची या 3ही सुपाऱ्यांवर विसर्जनाच्या अक्षता आपल्याला वाहायच्या आहेत, परंतु बाळकृष्णावर किंवा या कलशावर वाहायच्या नाहीत. कारण या सुपारी रूपातल्या देवता आपल्याला पुन्हा पुन्हा पूजनात घ्यायच्या असतात. जर या सुपाऱ्या आपल्याला व्यवस्थित ठेवायच्या असल्या तर 3 छोट्या छोट्या डब्या घ्यायच्यात. 3 डब्यांवर नावं आपण लिहू शकतो, गणपती, कुलदेवता, वरुण, आणि व्यवस्थित त्या डबीमध्ये तीच सुपारी ठेवून आपण सांभाळून ठेवायची, जेणेकरून पुढच्या पौर्णिमेला आपल्याला तीच सुपारी परत इथे वापरता येते. फक्त एवढी काळजी घ्यायची, सुपारी जर खराब झालीत, किडलीत तर ती बदलवून घ्यायची असते आपल्याला. डबींमध्ये सुपारी ठेवत असताना थोडा कापूर जर आपण चुरडून त्यामध्ये टाकलात तर सुपाऱ्यांना लवकर कीड लागत नाही, एवढी काळजी आपण घ्यावी. हातात अक्षता घ्यायच्यात. ओम यातु गणेश गणा सर्वे पूजा मादाय पार्थिवा इष्टकार्यार्थ सिद्ध्यर्थम पुनरागमनाय च. ओम यातु श्री कुलदेवी गणा सर्वे पूजा मादाय पार्थिवा इष्टकार्यार्थ सिद्ध्यर्थम पुनरागमनाय च. ओम यातु वरुणगणा सर्वे पूजा मादाय पार्थिवा इष्टकार्यार्थ सिद्ध्यर्थम पुनरागमनाय च. अक्षता वाहिल्यानंतर सुपाऱ्या उत्तरेकडे थोड्या थोड्या हलवून घ्यायच्यात. सांगतेचं आचमन करूया.
कर्मांते याचम्य 3 वेळा पाणी प्यायचं. ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः. सरळ हाताने तामणात पाणी सोडा. ओम गोविंदाय नमः. हात पुसून घ्यायचेत. श्री सत्यनारायणांना 3 वेळा नमस्कार करायचा. ओम विष्णवे नमः, ओम विष्णवे नमः, ओम विष्णवे नमः. विष्णू स्मरणात परिपूर्णमस्तु. इथे आपली श्री घरच्या घरी केलेली सत्यनारायणाची पूजा संपन्न झाली. प्रार्थना करूया. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय. गंगा गोदावरी माता की जय. सद्गुरु परम पूज्य मोरे दादा की जय. श्री स्वामी समर्थ गुरु माऊलीं की जय. भारत माता की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री सत्यनारायण भगवान की जय. पूजन संपल्यानंतर आसन सोडण्या अगोदर भगवान श्री सत्यनारायणांच्या अभिषेकाचं तीर्थ आणि प्रसाद आपण घेऊन आपलं आसन सोडायचं आहे. कथेत सांगितल्याप्रमाणे प्रसाद भक्षण न करता जायचं नाही आपल्याला. अभिषेकाचं तीर्थ. ओम अकाल मृत्यू हरणम सर्व व्याधि विनाशनम श्री सत्यनारायण पादुदकम तीर्थम जठरे धारयाम्यहम शिरसा धारयाम्यहम.